माननीय तहसीलदार पात्री यांनी दिलेल्या तात्काळ कार्यवाही करण्याच्या आदेशाने संतोष उद्धवराव पौड व गणेश उद्धवराव पौड कानसूर येथील गट क्रमांक 338 मधील शेतरस्ता प्रकरणाबाबत पाथरी तहसील समोरील आमरण उपोषण मागे. पाथरी तालुक्यातील मौजे कानसूर येथील शेतकरी संतोष उद्धवराव पौड व गणेश उद्धवराव पौड हे मौजे कानसूर येथील गट क्रमांक 338 मधील शेतरस्ता प्रकरणात 6 जानेवारी 2026 पासून पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास लहान लेकर बाळासह बसले होते. 6 जानेवारी 2026 रोजी पाथरी तहसीलचे तहसीलदार एस.एन. हंदेश्वर यांनी शेतकरी पौडबंधू यांना 8 जानेवारी 2026 रोजी जायमोक्यावर स्थळ पाहणी करून शेत रस्ता खुला करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येईल असे विश्वास दाखवत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने संतोष उद्धवराव पौड व गणेश उद्धवराव पौड राहणार कानसूर तालुका पाथरी यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांची घेतलेली एक मुलाखत पाहूया. पाथरी तालुक्यातील कानसूर येथील शेतकरी गणेश पौड व संतोष पौड इथं शेतीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये 2 दिवसापासून उपोषणासाठी बसलेले होते. पण आज माननीय तहसीलदार साहेब यांनी यांचे उपोषण त्यांची मागण्या मान्य करत त्यांचे उपोषण सोडण्यात आलेले आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. दादा, काय मागणी होती आपली आणि तहसीलदार साहेब यांनी आपली मागणी पूर्ण केलेली आहे का की आपण उपोषण सोडलेलं? काय सांगणार याच्या बाबतीत? मागणी पूर्ण केलेली आहे, केलेलं आहे. त्याला येऊन आपल्याला शासनावर वगैरे विश्वास आहे का की त्यांनी आश्वासन दिलं आपल्याला की उद्या करून देतो आपण केली आहे? आमच्यापाशी इथं नाना येतं, नानानं स्वतः तिथं उभा राहून करून घेतलं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर गॅरंटी नानावरती विश्वास ठेवून आपण इथं आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. काय सांगणार नाना, आपण बी यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे. आपण सकाळपासून इथं होते. तहसीलदार साहेबांना आपण इथं कागदपत्र वगैरे दाखवून दिलेले आहे आणि आपण आपल्या म्हणण्यानुसार त्यांनी उपोषण सोडलेलं. काय वाटतं आपल्याला याच्यात? हा विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, जे स्वतःचं बियाणं तिथं तोडून ठेवलेलं आहे आणि काहीच कारण नसताना शेतकऱ्यांना समजा त्या चारी उडून टाकलेली. याचा म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तहसीलदार साहेबाला असं बोललो की त्यांचा कायमस्वरूपी हा प्रश्न मिटवावा, परत हा वाद होऊ नये, याच्यातून मार्ग काढून तुम्ही स्वतः जातीनं तिथं नियुक्त्या करून उद्या हा जागेवर प्रश्न सोडवा अशी विनंती केली. आणि त्या विनंतीला मान देऊन तहसीलदार साहेबानं त्याला पत्र दिलं. त्या पत्राच्या आधारे उद्या त्यांचा रस्ता जे काही व्यवस्था असेल ते स्वतः करून द्यायचं त्यानं आश्वासन दिलं. याच्या आधी बी येतो नोव्हेंबर 2023 साली त्यांना एक असंच पत्र दिलेलं होतं, शासनानं दिलं होतं आणि त्या शासनानं त्यांना तिथं जागा नाही, रस्ता नाही म्हणून त्यांना इथं बसावं लागलं. नाही, रस्ता नाही असं नव्हतं ते पत्र, रस्ता होता परंतु नजर चुकीने आता त्यांना ते पत्र दिलं. हा विषय रस्त्याचा नाही, हा विषय आजचा पाण्याचा विषय होता. त्याने ती चारी आहे ना, ते पाणी आहे ना म्हणून त्यांनी ती चारी उकरून काढली. चारी उकरून काढल्यामुळे त्याचं पाणी बंद झालं, याचा रस्ता बंद झाला. ती आडवी चारी अशी, त्याच्यामुळे तो रस्ता चालू करून देण्याचा विषय हा हे कायमस्वरूपी. याच्यामुळे शेतकऱ्याचा वगैरे आडमाड होणार आहे का? नाही, अडवून होणार नाही. सगळं प्रशासनानं जिम्मेदारी घेतली की आम्ही स्वतः तिथं थांबून यायचं रस्त्याची व्यवस्था करू. आमच्यासोबत नाना होते, ते सकाळपासून त्यांच्यासोबत होते. त्यांना समर्थन दर्शविलेलं आहे. पाथरी तहसीलदार साहेब यांना जाऊन त्यांनी प्रत्यक्ष कागदपत्र वगैरे दाखविलेले आणि त्यांची कागदपत्राची पडताळणी करून त्यांना एक आश्वासन दिलेले, एक आदेश दिलेले. उद्या त्यांच्या गावात म्हणजे पाथरी तालुक्यातील कानसूर गावामध्ये जाऊन ते तहसीलदार साहेब व त्यांचे कर्मचारी त्यांच्या रस्ता आहे ना सरळपणे चालू करून देतील असा त्यांना ठाम विश्वास आहे. आपण पाहतो YouTube चॅनल SKF न्यूज, सलमान सय्यद सोबत पाथरी.